साई माई सकाळ मित्रांनो आणि आहे बिझी आहे बिझी काय नाही. कालचा ब्लॉग तुम्ही बघायचा असेल याच्या आधीचा की तिसरा दिवस. पण तू काल मेन ब्लॉग नाही घेतला त्यांचा कुस्त्या झालेल्या त्या कुठे हॉटेलवर. हां ते कुस्त्या झालेल्या तुम्ही बघितला असेल. आम्ही हॉटेलला बसलो त्याच्यामुळे जरा कुस्त्या बिस्त्या चालू होत्या त्याच्या नादात. तर कालच्या इकडे आम्ही होतो कसारा घाटच्या पायथ्याशी आणि आजचा 4था दिवस आहे आणि आज चाललो आहे कसारा घाट करतो आम्ही. आणि गार्डन देवी आज भेटेल आम्हाला पाया बिया पडून. आणि त्याच्यानंतर दाखवतो तिथे मस्त बँजू बिंजू वाजतात दरवर्षीसाठी. यावर्षी पण नाचू बिजू राडा करू फुल एन्जॉय. बस तुम्ही बघत राहा व्हिडिओ आणि तुम्हाला सनसेट पण दाखवतो. सकाळचा व्ह्यू इथं एकदम भारी आहे. टर्न बघा कसा आहे. इकडून गाड्या 1 वे आहे 2 वे नाही यो. बस गाड्या जातात आहे आणि उतरणीला त्यासाठून गाड्या या कर जो मी पुढे दाखवेल तुम्हाला. आता आम्हाला एक व्ह्यू भेटला आहे तुम्हाला दाखवायला पाहिजे असं मला वाटतं. हे बघा तर कधीची गुफा आहे ते तर नाही माहीत. हो तुला माहिती आहे का कधीची गुफा ही? नाही रे भावा. बाजूला पटरी जाते जस्ट तिथंच आहे. बघा गाड्या बघा किती मोठ्या. आणि गुफा इकडे ही दाखवायची होती तुम्हाला. मित्र आम्हाला भेटलेले आहे मस्त आणि आम्ही मधला झेंडा होता त्याच्यासोबतच आहे. आणि मित्र आम्ही इथं बसलेले कडकमध्ये एकदम थकले वाटतं. पण मी नाही थकलो आहे का मी आता चाललो आहे पुढे आणि ही लोक थकून बसले. मस्त व्ह्यू भेटतो इकडे बघायला. रावसमध्ये एक नंबर. दुःख आणि इथून गाड्या येतात आहे. खतरनाक व्ह्यू आहे. व्ह्यूचं जरा धोके पडले म्हणून सकाळ पण आहे. आणि नाही बोलता तर 7:30 वाजले आत्ता. व्ह्यू एन्जॉय करा फक्त व्ह्यू. आता 2-3 फोटो काढले रावसमध्ये आणि थंबनेलसाठी पण आम्हाला फोटो भेटले. मस्त आम्ही चालतो आणि मागे निशाणी आले त्याच्यामुळे जास्त फोटो तर आम्ही काढले नाही. आज निशाणी घ्यायची इच्छा नाही आमची म्हणून पळतोय. निशाणी आमचं रावससाठी अख्खा चढाव आहे त्याच्यामुळे जरा. आणि बिनचपलीचं दोघं आहे आम्ही त्याच्यामुळे. आणि आमची माणसं गेले पुढं त्यांना घाई चढले तर आम्ही काय बोलू शकत नाही. कोणाला बोलला तुला राग येतो. राग येतो मग नाही. आणि इकडे बघा कपडे धुतात आहे बायका आणि पाणी पण भरतात आहे. आणि मित्र चालले आहे आपले आणि लाची निशाणे आमच्या मागे आहे. पटापट चालत आहे. फायनली पोचलो आहे आम्ही घाटन देवी मंदिर तिथे. आणि इथं दुसरी पालखी आहे समिश्रण मंडळ. आता पोचलं मंदिरच्या इथे आधी रांगा केली आहे पाया पडायला म्हणून. साईराम आम्ही पहिला पोचलो. आमच्या मागणं हे लोक महेश आणि जय आलाय. झाले आणि आता आम्ही उसळपाव खातोय. नाश्त्याचा टाइम झालाय त्याच्यामुळे मस्त.
विसून झाले, आता जाऊ पुढे. गाईस इथे एक पालखी आहे आमच्यासोबतच चालले आहे आणि 3 किलोमीटरमध्ये मॅगडे आणि आम्ही विचार केला की मॅगडेला चाललो आहे आणि मित्र आमचे दोघं जण त्याचे 3 जण पुढे गेले आहेत. त्याच्यामुळे थांबले ते लोकांनी आताच कॉल केला आम्हाला आणि आम्ही लगेच निघतोय पटापट. हे चला रे लोक, आम्ही पोचलो आहे मॅगडीला आणि स्टारबक्स पण आहे बाजूला मस्त एक एकदम. तर जाऊ आतमध्ये, मित्र पहिला गेले त्यांना भेटू. आलो आहे मस्त मॅगडीला, मस्त ऑर्डर केलं आहे, बर्गर आम्ही खातोय रावत एकदम. आणि बाकीचे 3 जण होते ते गेले पुढे, आमच्यासाठी थांबलेले. मस्त सपो आणि जातो लगेच लाच्या निशाणीला. आलाय खाऊन घेऊन झालं आहे आणि पिता चालता लंगडता निघालेलं आहे आम्ही. लंगडता नक्की लाचची निशाणी आली तर परत धावपल करायला लागेल. त्याच्यामुळे पुढे गेलं पण मला विश्वास नाही होत की निशाणी मागे आहे आणि आम्ही पुढे आहे आणि आमचं खाऊन पण झालेलं आहे. हां ते तर आहे. व्यवस्थितला आलो आहे, गाडी आली आहे आम्हाला जेवण द्यायला. खूप लेट झाला आहे त्याच्यामुळे. आम्हाला लेट झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता मंडळाला झालेलं आहे आम्हाला जेवण द्यायला उभी काढ उभी. आणि सगळे बसले जेवायला. आता आम्हाला डायरेक्ट जायचं आहे 15 किलोमीटर परत जायचं आहे. 15 किलोमीटर आम्हाला आता नॉनस्टॉप चालायचं आहे. आणि समोरून एक पालखी येते. आता तुम्ही बघू शकता अजून एक पालखी येत आहे आणि इथून एक जस्ट पालखी गेलेली आहे. तर गाईस खाऊन झालेलं आहे
बंडागाला पण दिलेले आहेत आणि आपले पोर आहेत तिथे बसलेले आहेत. आणि आजचा आहे काय चौथा फरक नाही दिवस. पडत का की आमची निशाणी मागे आहे त्याच्यामुळे आम्हाला तर लेट होणार. आज आहे चौथा दिवस. 3 दिवस पाय दुखले पण इतके मागे नंतर आले आम्ही. आणि आम्ही स्टॉपवर पण पोचायचे दुपारच्या. पण आज माहिती नाही कोणी काय केले का काय तर कोणाला बघवत नाही. आम्ही पोहोचलोच नाही आज स्टॉप. आता बघू रात्रीच्या स्टॉपवर आम्ही लवकर पोचतो की नाही. तेच जे आमची स्टोरी बघून चालतात. आता बघू. ते एक जण बोलला निंबू फिरवूया, एक जण बोलला नारळ फिरवूया. आता परवा सिन्नरमध्ये हनुमान मंदिरमध्ये नारळ फोडूया. आता बोललं हनुमान मंदिरामध्ये जाऊया, खूप काही करूया. 3 रस्ते पण भेटतात, 4 रस्ते पण भेटतात, ए बाबू खूप काय भेटतात. आता बघूया ए, बाबू, उद्या काय होतं की नाही. भेटूया. जय राम, जय किरा. चप्पल काढ साईडला. आम्ही आमचा स्वतःचा स्टॉप उद्घाटन केलेलं आहे आज आणि बसलेलं आहे तिथे. लाडका भाऊची पालखी निघणार आहे लवकरच. द किंग्स लाडका भाऊ काय आमचा ब्लॉगर जमीन टाकतोय. पण खूप बेकार नजर लावले भाई. आम्ही काय भाई असं करू नये. खूप बेकार नजर लावलाय. पाय गेले कुठे भैया. पाय पाय काय समजत नाही भाई. हे बघ काय चालू आहे भाई. हे बघ काय चालू आहे बेकार बेकार कमाई बेकार कमाई. ते स्वतःचा जॅकेट टाकलं. तुम्ही निसर्ग बघा. निसर्ग काय निसर्ग आहे इकडे. निसर्गासोबत आमची वाट पण लागलेली आहे आणि खूपच मागे आहे आम्ही. अरे आम खाल्लाय मी. आमची खूप वाट लागलेली आहे त्याच्यामुळे जरा विश्रांती घेऊ. दादा पण बोललाय 2 तास झोपा नंतर या चालेल. 9 वाजेपर्यंत पोचू पालखीला आरामात. काय ये नाही बस तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. खतरनाक दिसतंय. टू 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 टू. ओ साईराम. संध्याकाळ आणि लाची निशाणे आमच्या हातात आले. मित्रांनी पकडले आणि इथून 11 किलोमीटर लांब आहे आमची दुसरा स्टॉप आहे तो. त्याच्यामुळे चालावंसं वाटतंय जरा जास्त. आणि 2 मित्र पुढे. ओम साईराम. आता आलोय आम्ही मस्त स्टॉपला. आणि मित्र रेडी झाले नाचायला रावसमध्ये एकदम. पाय दुखत आहे तरी पण नाचायला लागेल का की आता 3 दिवस बाकी जायला भेटू नाचायला. त्यांच्या मारामारी चालू आहे. नाटका बिटका चालू आहे. हा बघा कसे हे करतात. काही हे तुम्हाला दिसत असत तसं काय नाही. हे बॅगा आहे. अर्धी पोरं आमच्यावर असली चालतात की काय बोलू. त्याच्यामुळे बॅगा आम्हाला लपवायला लागतात. तर आम्ही चाललो आहे नाचायला. तुम्हाला पण नाचवू लगेच. चला पण
जगतला